जय शिवराय मित्रांनो, मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आकाश वाघ आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ महेश डाकोरे भावाच्या कमेंटनुसार घेऊन आलेला आहे। या भावाने आपल्याला कमेंट केली होती, आखे तो खोलो स्वामी डीजे सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग कर। त्यामुळे मित्रांनो, आज आपण या सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग केलेले आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरत असतो ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो। तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता। आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो। जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे आहे। मी टेलिग्राम चॅनल सुद्धा सर्व मटेरियल अपलोड करत असतो। टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराटेक AW। तुम्हाला वरती स्क्रीनवर पाहायमध्ये दिसेल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि तुमच्याकडे विविध मागचे अलाइट मोशन काइंड मास्टर ॲप्लिकेशन असेल तर मी टेलिग्राम चॅनल पिन करून ठेवलेले आहे, तर आपण तिथून जाऊन ते इन्स्टॉल करून घेऊ शकता। आणि मित्रांनो, आपला आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू एकदम खतरनाक एडिट झालेला आहे। त्यासाठी मित्रांनो, आपण पहिला आपला आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू इथे पाहून घेऊया। बघा मित्रांनो, आपला प्री व्हिडिओ किती खतरनाक झालेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओ एडिटिंग मी तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये शिकवलेला आहे। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि मित्रांनो, समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि प्री व्हिडिओ तुम्हाला आजचा हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा। मी इंस्टाग्रामवर सर्व प्री व्हिडिओ अपलोड करत असतो। तर इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, नावावरती स्क्रीनवर पाहायला मिळत आहे। आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनल अशा प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि नवनवीन बॅनर एडिटिंग शिकवलं जाते। त्यासाठी मित्रांनो, चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत लाईक केले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपली आजची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया। और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी। पहिले मित्रांनो, आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये जायचे आहे। डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला बिटमॅप लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या। ती इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल। त्यानंतर खाली ते प्लस ऑप्शन पाहा, त्यावर क्लिक करायचे आहे, मीडियावर क्लिक करायचे आहे। आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ते ओपन करून घ्यायचे आहे। ते मित्रांनो, मी एक फोल्डर ते तयार केलेले आहे, ते फोल्डर मी ते ओपन करून घेतो। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे एक फोटो सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर वरती प्लस ऑप्शन पाहा, त्यावर क्लिक करून घ्यायचा आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्या बघा की हा फोटो इथे फुल स्क्रीनमध्ये इथे ॲड झालेला नाही, त्यासाठी वरती 3 डॉटवर क्लिक करायचे आहे आणि ते फिल कॉम्बिनेशन एरिया पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करून घ्यायचे आहे। तरीसुद्धा मित्रांनो, फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर मग ट्रान्सफर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला अशा बघा थोडं आपल्या खालच्या साईडला ते ओढून घ्यायचे। ही जी तुम्हाला लाल रेष पाहायला मिळते इकडे जर हल्ली तर मित्रांनो लाल रेष आपल्याला दिसणार नाही, तर आपल्याला लाल रेषेचं सरळच आपल्याला ते खाली ओढून घ्यायचे, तेव्हाच मित्रांनो व्यवस्थित फोटो सेट होऊन जाईल। त्यानंतर या तीरवर क्लिक करायचे, थोडे बॅग घ्यायचे आणि जो समोरचा भाग आहे ते आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करून कट करून टाकायचा आहे। त्यानंतर प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचं आहे, दुसरा फोटो घ्यायचा आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित सेट होत नसेल ते वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरिया क्लिक करून घ्यायचं आहे। या तीरवर क्लिक करून समोरचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो, सर्व जे फोटो आपल्याला फुल स्क्रीनमध्ये शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, मी एकदा सर्व जे फोटो आहे शेवटपर्यंत फुल स्क्रीनमध्ये ॲड करून घेतो आणि समोरची एडिटिंग कशी करायची हे सांगायला परत सुरुवात करून घेतो। बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या सर्व फोटो फुल स्क्रीनमध्ये ॲड करून घ्यायचे। त्यानंतर स्टार्टला यायचं आहे। स्टार्टला आल्यानंतर ते प्लस ऑप्शन पाहा, त्यावर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे। मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे, ती बॉर्डर आपल्या इथे ॲड करून घ्यायची। तर मित्रांनो, ती बॉर्डर तुम्हाला अशा प्रकारे इथे पाहायला मिळून जाईल। तर प्लसवर क्लिक करून तिथे ॲड करून घ्यायचे, वर 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावर क्लिक करून घ्यायचे आहे। पूर्ण व्हिडिओचे शेवटी यायचे, या ऑप्शन पूर्ण व्हिडिओ लिहून घ्यायचे। त्यानंतर परत आपल्याला ते स्टार्टला येऊन जायचे, थोडे बॅग घ्यायचे, इथे प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि तुमच्या चॅनलचा जो लोगो असेल तो लोगो आपल्या इथे ॲड करून घ्यायचा आहे। ते मित्रांनो, मी माझ्या चॅनलचा लोगो इथे ॲड केलेला आहे। तुम्ही स्वतःचा जो लोगो तयार केला असेल ते सुद्धा तुम्ही ते लोगो इथे ॲड करून घेऊ शकता। बघा मित्रांनो, मी हा जो लोगो इथे साधा सिंपल तयार केलेला आहे, तर प्लसवर क्लिक करून मी इथे ॲड करून घेतो। त्यानंतर मग ट्रान्सफर क्लिक करायचं, झूमवर क्लिक करायची, साईज आपल्याला कमी करून घ्यायची आहे। साईज कमी केल्यानंतर हा जो लोगो आहे तुम्ही कोणत्या ठिकाणी ॲड करू शकता, मी वरती या ठिकाणी इथे ॲड करून घेतो। त्यानंतर पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे, थोडे बॅग घ्यायचे, ऑप्शन क्लिक पूर्ण व्हिडिओ लिहून घ्यायचे। बघा अशा प्रकारे आपले जे सर्व फोटो आहे आपण व्यवस्थित इथे ॲड करून घेतलेले आहे आणि लोगो आणि आपली बॉर्डर सुद्धा आपण व्यवस्थित ॲड करून घेतलेलं आहे। फक्त आता सेकिपेट ॲड करायचं राहिलेलं आहे, त्यासाठी आपल्याला बॅग घेऊन जायचे आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सेकिपेट पोर्ट लिंक पाहिजे, त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या। ती इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला 4 फोटोला ती इफेक्ट दिलेला पाहायला मिळून जाईल। तर पहिल्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करायचा आहे, त्यासाठी फोटोवर क्लिक करायचे आहे, इफेक्टवर क्लिक करायचे आहे, 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट आपल्याला क्लिक करून घ्यायचे आणि ती बॅग घेऊन जायचे आहे। बॅग आल्यानंतर परत मित्रांनो आपलं बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे आणि मित्रांनो जशा प्रकारे मी तुम्हाला ती इफेक्ट ॲड करायला सांगतो तशी व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, स्टार्टला आपला जो पहिला फोटो आहे ते पहिला फोटो आपल्याला ते क्लिक करायचे आहे, इफेक्टवर क्लिक करायचे, 3 डॉटवर क्लिक पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचं आहे। फक्त मित्रांनो, या पहिल्या फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला डबल बिट्स मार्क पाहायला मिळत आहे, तर या डबल बिट्स मार्कपासून तर या डबल बिट्स मार्कपर्यंत याच्यामध्ये बघा हे जे तुम्हाला 4 फोटो पाहायला मिळत आहे याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, समोर पुन्हा तुम्हाला डबल बिट्स मार्क पाहायला मिळेल, तर या डबल बिट्स मार्क 6.7 सेकंदापर्यंत आपल्याला इथे
इथे पुन्हा तुम्हाला डबल बिट्समार्क पाहायला मिळेल 8.20 सेकंदापर्यंत. त्याच्या मध्यभागी जेवढे फोटो आहेत त्या सर्व फोटोला आपला हाय पीट पेस्ट करायचा आहे. परत मित्रांनो समोर तुम्हाला इथे डबल बिट्समार्क पाहायला मिळेल. तर या डबल बिट्समार्कपासून तर या डबल बिट्समार्कपर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा त्या मध्यभागी. तर मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला डबल बिट्समार्क दिलेला आहे. तर समोर तुम्हाला एक शेवटची बिटमार्क पाहायला मिळेल. तर बघा इथे शेवटची तुम्हाला इथे बिटमार्क पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो इथे ही जी याच्या समोर इथे 3 फोटो याला आपला वेगळा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पण मागचे जे तुम्हाला डबल बिटमार्क दिलेले आहे जवळजवळ त्याच्या मध्यभागचे जे सर्व फोटो आहेत ते सर्व फोटो आपला हा जो इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर बॅग घेऊन जायचे आहे. त्यानंतर परत मित्रांनो सेक इफेक्टमध्ये जायचे आहे आणि 2 नंबरच्या फोटोचा जे इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा. बाकी या फोटोचा इफेक्ट मी ते कॉपी करून घेतो. तो कॉपी केल्यानंतर आपल्याला ते बॅग घेऊन जायचे आहे. बॅग आल्यानंतर मित्रांनो परत आपल्याला बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे. बिटमॅप पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे 2 नंबरच्या फोटोचा जो फोटो आहे त्या फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. बघा आपण पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट केला होता तर आपल्या 2 नंबरच्या फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो त्याच्या समोरचा जो फोटो आहे आपल्याला सोडून द्यायचा आहे. तर बघा याच्या समोरचा जो फोटो सोडून द्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला इथे डबल बिट्समार्क पाहायला मिळतं. बघा इथे 2.19 सेकंदापर्यंत त्याच्या समोरचा जो फोटो आहे त्याला क्लिक करायचा आहे. इफेक्टवर क्लिक करायचे 3 डॉलरकडून पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो इथून समोर आपल्याला काय करायचं हा जो इफेक्ट आहे ते मित्रांनो आपल्याला एका फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. दुसरा फोटो सोडायचा आहे आणि तिसऱ्या फोटोला आपला हाय पेस्ट करायचा आहे. परत त्याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे. परत फोटोला आपला हाय पेस्ट करायचा आहे या डबल बिट्समार्कपर्यंत. त्यानंतर मित्रांनो या मध्यभागी आपण दुसरा इफेक्ट इथे पहिलाच पेस्ट केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो या डबल बिट्समार्कच्या समोरचा जो फोटो आहे त्याला सुद्धा आपला हाय इथे पेस्ट करून टाकायचा बघा अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो त्याच्या समोरचा एक फोटो सोडायचा आहे आणि अशा प्रकारे हाय पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो समोर सुद्धा तुम्हाला आपल्याला अशा प्रकारे सर्व जे फोटो आहे ते सर्व फोटोला आपल्याला हा जो इफेक्ट आहे एका फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आणि दुसरा फोटो आपल्याला सोडून द्यायचा आहे. फक्त मागचे जे तुम्हाला 3 फोटो पाहायला मिळतात डबल बिट्समार्कच्या समोरचे या 3 फोटोला आपला हाय पेस्ट करायचा नाही. तिथे आपला दुसरा इफेक्ट पेस्ट करायचा. त्यानंतर बॅग घ्यायचे आहे आणि सेक इफेक्टमध्ये जायचे आणि 3 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं. बघा त्यासाठी आपल्याला या फोटोवर क्लिक करायचे आहे. इफेक्टवर क्लिक करायचे आहे 3 डॉटवर क्लिक करून आपल्याला कॉपी इफेक्ट क्लिक करून घ्यायचं आणि ते बॅग घेऊन जायचे आहे. बॅग आल्यानंतर परत मित्रांनो बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे. बिटमॅप पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपला जो 3 नंबरचा फोटो आहे ते आपण सोडलेला आहे त्यावर आपला पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. तर मित्रांनो बघा आपल्याला 3 नंबरचे फोटो क्लिक करायचे आहे. इफेक्टवर क्लिक करायचे 3 डॉट क्लिक पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आता मी तुम्हाला जे सांगितले होते की एक फोटो सोडून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो जो फोटो आपण सोडलेले त्या फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा. फक्त मागचे जे शेवटचे 3 फोटो आहे त्याला इफेक्ट पेस्ट करायचा नाही. बाकीचे सर्व फोटो राहिलेले त्या सर्व फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर बॅग घेऊन जायचे आणि सेक इफेक्टमध्ये जायचे आहे आणि शेवटच्या फोटोचा जो इफेक्ट आहे आपल्याला तो कॉपी करून घ्यायचा. बघा शेवटच्या फोटोचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. त्यानंतर ते बॅग घेऊन जायचे. परत मित्रांनो आपल्याला बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे आणि बंद्या शेवटी मित्रांनो मी तुम्हाला सांगितले होते की त्या 3 फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं नाही. ते बंद्या शेवटी आपल्याला इथे येऊन जायचे. शेवटच्या शेवटून तुम्हाला ते 3 नंबरचे 3 फोटो पाहिजे 3 फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे. तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण हा जो 3ही फोटोला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकूया. तर मित्रांनो अशा प्रकारे पेस्ट झाल्यानंतर आपला जो व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहावं त्यावर क्लिक करायचं. खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहावं त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो आपल्या चॅनल अशा प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते. त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करणं फ्री आहे. व्हिडिओ लाईक केल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.